अभूतपूर्व प्रगती पाहिली आहे। सर्व ठिकाणी विकास आणि वाढ होऊन महिला अजूनही सुरक्षित नाहीत। दिवसाला सर्वाधिक काळ मुले व्यतीत करतात, त्या शाळा शिकवण्याही सुरक्षित नसल्याचे दिसत आहे। तर बदलापूर येथील 2 चिमुकल्यांवर झालेला लैंगिक अत्याचार, कोलकाता येथील डॉक्टर मुलीवर सामूहिक बलात्कार व हत्या, कळवा येथील अल्पवयीन दिव्यांग मुलीचा विनयभंग, तसेच नालासोपारा व अंबरनाथ येथे अल्पवयीन मुलीवर झालेला लैंगिक अत्याचार या घटनेचा निषेध करण्यासाठी श्रमजीवी संघटनेने मनोर पोलीस स्टेशनला पत्र देऊन ते पत्र मुख्यमंत्री उपमुख्यमंत्र्यांपर्यंत पोहोचून नराधमांना शिक्षा व्हावी असे श्रमजीवी संघटनेने निवेदनात म्हटले आहे। रमजी संडा जिंदाबाद जिंदाबाद जिंदाबाद, रमजी संडा जिंदाबाद जिंदाबाद जिंदाबाद, लड़ेंगे जीतेंगे लड़ेंगे जीतेंगे, अरे हमला चाहे जैसा होगा हाथ हमारा नहीं उठेगा, अरे हमला चाहे जैसा होगा हाथ हमारा नहीं उठेगा। आपण दररोज बघतो महाराष्ट्रामध्ये बलात्काराच्या घटना दिवसेंदिवस वाढतच चाललेल्या आहेत। रोजच बलात्कार हे होतच आहेत। वासनेने भरलेले नराधम अक्षरशः 4 वर्ष 6 वर्ष झालेल्या मुलींना सुद्धा सोडत नाहीत। दररोज या घटना घडतच आहेत। स्त्री ही सुरक्षित आहे तरी कुठे? छत्रपती शिवाजी महाराजांनी आपल्याला शिकवलेलं होतं की स्त्रीकडे बघताना ती स्त्री आपली एक बहीण आहे, एक आई आहे, एक आपली मैत्रीण आहे, ह्या नात्याने बघावं। पण ह्या वासनेने भरलेले नराधम हे आपली एक आई आहे किंवा बहीण आहे हे सुद्धा बघत नाही। प्रत्येक ठिकाणी आता हे मोर्चे तसेच ह्या निषेध करण्यासाठी पोलीस स्टेशनवर निघत आहेत। तर आज श्रमजीवी संघटनेतर्फेही ह्याचा निषेध नोंदवण्यासाठी श्रमजीवी संघटना मनोर पोलीस स्टेशनच्या इथे त्याने निवेदन दिलेले आहेत। तर आपल्यासोबत त्यांचे कार्यकर्ते आहेत, त्यांना विचारूया आपण काय बोलणार ह्याबद्दल। आज आम्ही ह्या ठिकाणी मनोर पोलीस स्टेशनला ज्या काही आपण बघतोय की समाजात ज्या काही महिलांवरील लहान मुलांवर जे काही लैंगिक अत्याचार झालेत, म्हणजे आताच्या काही घडामोडी आपण जर बघितल्या त्याच्यामध्ये ज्या काही घटना आहेत त्या एकदम निंदनीय आहेत। त्याचा निषेध म्हणून आम्ही ह्या ठिकाणी आलेलो होतो आणि खास करून की ह्या पोलीस स्टेशनमार्फत आम्ही शासनाला एक निवेदन देतोय की त्याच्यामध्ये जे काही असे नराधम अशा कृत्य करण्याचं, असं वाईट कृत्य करण्याचे जे काही त्यांच्यात हिंमत होते, याच्यासाठी त्यांनी कडक कायदा आणखीन करायला हवा की जेणेकरून पुन्हा असा कुठला नराधम ह्या ठिकाणी जन्माला येणार नाही। आलेला जन्माला प्रत्येक माणूस हा ह्या कडक कायद्याला घाबरून आणि पुन्हा असं कृत्य करणार नाही। म्हणून आपण सर्वजण आम्ही ह्या ठिकाणी आज त्याचा निषेध म्हणून ह्या ठिकाणी आलेलो होतो। पण बघितलं बदलापूर येथे ज्या नराधमाने ही कृत्य केले होते, तर बदलापूरचे लोक रस्त्यावर उतरले होते, रेल्वेवर उतरले। त्यांनी सांगितलं की ह्या नराधमांना फाशी झाली पाहिजे। खरोखरच त्यांना फाशीच झाली पाहिजे, कारण ह्यांना आपण जेलमध्ये ठेवून ह्यांचा काहीच उपयोग नाही, कारण दररोज ह्या घटना वाढतच आहेत। तर आपल्यासोबत संघटनेच्या आहेत, त्यांना विचारूया का तुम्ही काय बोलणार ह्याबद्दल। नमस्कार ताई, आज जे श्रमजीवी संघटनेच्या माध्यमातून आम्ही आज जे निषेध मोर्चा काढलेला आहे की अशा ज्या घटना घडतात सगळीकडे निषेध 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 चाललेला आहे। तर श्रमजीवीच्या माध्यमातून जे काय आज लहान अल्पवयीन मुलींवर अत्याचार होतात, महिलांवर अत्याचार होतात, अशा घटना ह्या कमी होत नाही तर वाढतच चाललेत। आज स्वतंत्रसारखा दिवस असताना त्या दिवसामध्येही अत्याचार झालेले आहेत। तर आज आम्ही असंच महिलांच्या वतीने सांगू इच्छिते की असं जे पहिला सोडत होते, अटक झाले आणि सोडून देत होते, जामीन राहून सोडून देत होते, तर असे काय आता कायदा आलेत की ह्यांना आता न सोडता फाशीचे नाही तर भर चौकात असे त्यांची धिंडवडे काढून आणि त्यांना चापकाने चोपून काढून आणि पब्लिकच्या हाती देऊन आणि ह्यांना फाशीची शिक्षा तर होणारच, पण पहिला यांना जनतेच्या समोर आणून बरदडून काढून ही मागणी आमच्या महिलांची आहे आणि याच्यापुढे असे गुन्हे घडू नयेत हे आज आम्ही इथे सांगण्यासाठी निषेध मोर्चा काढला, तर जेणेकरून आम्हाला सहकार्य पोलिसांकडून मिळावं म्हणून आम्ही इथे उपस्थित आहोत। तर खरंच अशा नराधमांना अटक न करण्यापेक्षा त्यांना भर चौकामध्ये पब्लिकच्या हवाली देऊन त्यांना तुडवले पाहिजे, त्यांना खरंच फाशीची शिक्षा दिली पाहिजे, कारण हे गुन्हे वाढतच आहेत। स्त्री ही सुरक्षित आहे तरी कुठे असा प्रश्न आता आपल्याला भेडसावत आहे। तर मेणबत्त्या न जाळता रस्त्यावर न उतरता ह्यांना फाशी दिली पाहिजे अशी जनतेकडनं मागणी होत आहे। कॅमेरामॅन अपू बुकलेसह श्वेता आरस, न्यूज पोलीस रिपोर्टर, मनोर। नराधमांना शिक्षा झाली पाहिजे, महिलांवरील अत्याचार करणाऱ्यांचा निषेध असो अशा घोषणा देत मनोरमध्ये निषेध रॅली काढण्यात आली होती। तर रॅलीमध्ये असलेल्या महिलांनी डोक्यावरती काल्या फिती बांधून नराधमांचा निषेध व्यक्त केला। निषेध मोर्चामध्ये श्रमजीवी संघटनेचे कार्यकर्ते, महिला तसेच पुरुष मोठ्या संख्येने उपस्थित होते।